नमस्कार. सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कढी ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने कढी होते. मी तर आज पारंपरिक पद्धतीने कढी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे. कढी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघूया चला. मी घरी लावलेलं दही घेतलेलं आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, बेसन पीठ, साखर, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, मोहरी, जिरे, हळद आणि हिंग. मी फोडणीसाठी तूप घेणार आहे. पहिला आपण फोडणीसाठी लसूण, आले आणि मिरच्या कुटून घेऊ. अशा पद्धतीने आपले कुटून झालेले आहे. मी न फुटणारी कढी बनवणार आहे. त्यासाठी मी काय करते पाहूया चला. मी दही आहे हे एका पातेल्यात ओतून घेते. हे घरी लावलेले माझं दही आहे. त्यामध्ये मी बेसन घालून घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन आहे. हे दाटसरपणा येण्यासाठी ताकाला मी बेसन घालते. आवडीप्रमाणे आपण साखर घालायची आहे आणि हे तिन्ही जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊ रवीने, कारण त्याच्या गुठळ्या होणार नाही डाळीच्या पिठाच्या. आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहे थोडी. असे आपण सर्व मिश्रण एकत्र घोटून घेऊ. बघा, बेसनची एकही गुठळी राहिलेली नाहीये. या पद्धतीने केले की सगळं एकजीव होतं. हे पहा, जेवढी आता आपल्याला कढी बनवायची आहे तेवढी आपण मी पाणी घालून घेते. आता हे चांगलं घुसळून घेऊ. सुरुवातीला मीठ कधीही घालून घ्यायचं नाही. मीठ घातल्यानं काय होतं की कढी फुटली जाते. अशा पद्धतीने छानसे दाटसर ताक बनलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. आता गॅस लावून घेऊ. आता आपल्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी मी 2-3 चमचे तूप घालून घेते. हे घरचं बनवलेलं माझं तूप आहे. तुपातली कढी खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की तुपातली कढी करून पहा. तूप चांगलं कडलं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे. तूप चांगलं कडलेलं आहे. आता आपण जिरे मोहरीचा तडका देऊ. जिरे मोहरी घालून घेऊ आपण. कढीपत्ता, आता मोहरी जिरे छान कडकडले आहे. त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती मिरचीची ते टाकून घेऊ. ही छान खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता आपण जे ताक केलं होतं ते यामध्ये घालून घेऊ. हे पहा, किती छान कलर पण आलेला आहे आपला. आपल्याला हे जर दाटसर झालं असेल तर आपण त्यामध्ये थोडं अजून पाणी ऍड करू शकतो. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि छान उकळी येऊन देऊ. सतत हलवत राहायचं आहे आता आपल्याला. हे पहा, किती छान पातळ आपली कढी बनवून झालेली आहे. पद्धतीने आपण एकसारखं हलवत जाऊ उकळी येस तोपर्यंत. छान उकळी आली की गॅस बंद करून ठेवावा. हे पहा, छान उकळी येत आहे.
मीठ घालत आहे चवीप्रमाणे. सगळ्यात शेवटीच मीठ घालून घ्यायचे, म्हणजे कधी कढी फुटत नाही. आता मी छान हलवले ते. मीठ विरघळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू. ही पहा, माझी छान कढी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने माझी कढी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून आपल्या पारंपरिक पद्धतीचा कढीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.